Audio Jungle. खोल लेते हाँ एक मिनट फैसल भाई ऐसे रुको डॉक्टर सचिन उठे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख न्यूरोसर्जरी विभाग, डॉक्टर भावना टाकळकर मॅडम, डॉक्टर विजय मुंडे आणि डॉक्टर मनोज, मी सर्वांनी या पेशंटचे ऑपरेशन केलेले आहे. त्यांना मेंदूमध्ये गाठ होती. अशा प्रकारचे ऑपरेशन आता आपल्याकडे सुरू झालेले आहेत आणि आज आपल्यापुढे ते एकदम चालते फिरते चांगल्या कंडिशनमध्ये आहे. हीच त्याचं प्रचिती आहे की ते लवकर बरे होऊन आता कामाला लागतील आणि आमच्या सगळ्यांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच सरांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथे एवढं शाल स्वीकार हे देऊन आमचा सत्कार केला त्याबद्दल सरांचे पण खूप खूप आभार. इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह नोट की भांडाभांडी जास्त होते आणि याच्यापेक्षा कोणीतरी पेशंटनी सत्कार केला याच्यापेक्षा डॉक्टरला कुठली मोठी गोष्ट नको असते. आणि सध्या आपल्या जे इन्स्टिट्यूशनचे अधिष्ठाता आहेत डॉक्टर सुकरे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले OSD डॉक्टर सुधीर चौधरी सर यांच्या प्रयत्नामुळे आज आपण हा दिवस बघू शकतो. नाहीतर इथे 5 वर्षापूर्वी अशा प्रकारची कुठलीही शस्त्रक्रिया होत नव्हती आणि याचा खूप फायदा आपल्या मराठवाड्याच्या रुग्णांना होईल. त्यामुळे सर्वप्रथम मी अधिष्ठाता सुकरे सर आणि सुनील चौधरी सर यांचे आभार मानतो. नमस्कार, मी डॉक्टर मनोज भुतकर, मी वैष्णवाचे आहे. मागे जे आले होते आपल्याकडे डाव्या बाजूला कमजोरी आणि मुंग्या वगैरे घेऊन आले होते. त्यांना म्हणजे उजव्या साईडला गाठ होती, आपण काढली आहे. त्याच्यानंतर गाठ काढल्याच्यानंतर ते लगेच विश्वास पण केले आणि त्याच्यानंतर त्यांचे संपर्क पण दिले जाते. आता ते व्यवस्थित काम करतील याची अपेक्षा. आता आमचे डीन सर डॉक्टर शिवाजी सुकरे, आमचे OSD डॉक्टर चौधरी सर यांना धन्यवाद देतो की त्यांनी SSB बिल्डिंगमध्ये न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट चालू करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यामुळेच आपण आज त्यांची ही सर्जरी करू शकलो असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असूनसुद्धा आपल्याकडे खूप असं म्हणजे अद्ययावत सामुग्री आहे ज्यामध्ये की अद्ययावत मायक्रोस्कोप आहे जो फार क्वचित ठिकाणी असतो. तर त्या मायक्रोस्कोपद्वारे आपण ही सर्जरी केल्यामुळे जशी एकदम गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असूनसुद्धा त्यांना ऑपरेशननंतर कुठलाही त्रास झाला नाही आणि पेशंटच्या याच्यामध्ये सुधारणा होऊन ते आज चालतायत, बोलतायत व्यवस्थित. हे डिपार्टमेंटचं आणि पूर्ण संस्थेचं एक मोठं अचिव्हमेंट समजलं जावं आणि त्यांना पेशंटला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. जी क्या कहेंगे, आपको क्या बीमारी थी और यहाँ पे किस तरह से ऑपरेशन हुआ, डॉक्टर का सहकार थी? दिन ब दिन बढ़ते जा रही है. उससे मेरा एक लेफ्ट हैंड जो है तो कमज़ोर पड़ रहा था. मैंने सर को बताया, सर ने उस पर ज़्यादा तवज्जो दे के इसको पूरा करे और मेरा ऑपरेशन कामयाब करे. मैं जितने भी पेशेंट के मुझसे सुना कि ये सर्जरी के बाद कोई पेशेंट बाहर ज़िंदा वापस नहीं आता, लेकिन उन्होंने उनकी मेहनत और जद्दोजहद से मेरे को यहाँ पर लाके खड़ा करा. मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. मनीष सर का है, अपने बड़े सर विनोद सर है, जो जितनी भी इनके खुसूसियात और टीम है जिन्होंने जितनी मेहनत करी मेरे लिए, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ.
आज ऑल इंडिया उलमा बोर्ड चोवली तर्फे घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिस्ट बिल्डिंगचे जे न्यूरोसर्जनिस्ट आहेत, जे तज्ज्ञ आहे डॉक्टर सचिन गुट्टे साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम आहे, डॉक्टर मंगेश सर, डॉक्टर मनोज सर आणि आपले सर्व परिचयाचे जुने डॉक्टर टाकळकर मॅडम, त्यांच्यासोबत विजय सर यांचा मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे जीवनदायी योजनाचे आमचे अफरोज भाई आणि यांची संपूर्ण टीम यांनी गोरगरिबांच्यासाठी अथक प्रयत्न हे करत आहे. आणि आज लिव्हिंगतर्फे न्यूरोसर्जन या टीमला आमच्या संघटनेतर्फे संविधानाची प्रत देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांचा सत्कार पण केलेला आहे. सत्कार करणे हा मुख्य उद्देश म्हणजे की जे चांगले काम करत आहे त्यांचा सत्कार व्हायलाच पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या संघटनेतर्फे न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन गुट्टे सर यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. आणि गोरगरिबांचं जे गुट्टे सरांचं असं आहे की जर इमर्जन्सीमध्ये कुठल्याही पेशंटकडे पैसे असो किंवा नसो, ते स्वतःच्या खिशातून टाकून अर्जंट त्याची इमर्जन्सी सर्जरी वगैरे करतात. आणि त्यांच्यासोबत त्याच्या खांद्याला खांदा लावून डॉक्टर मंगेश सर, डॉक्टर मनोज सर, डॉक्टर विजय मुंडे सर, टाकळकर मॅडम हे त्यांच्याबरोबर साथीचे साथ देऊन गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहे. म्हणून आम्ही यांचं आभार मानतो आणि आमचा सत्कार ॲक्सेप्ट केल्याबद्दल मी यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि यांचा पासून मी आभार मानतो.